संध्याकाळची वेळ 6:30-7ची. विसूभाऊ चुरमुरे ऑफिस मधल्या कामाचा डोंगर उपसून दमून भागून घरी परतले. त्यांची पत्नी रेवती घराच्या दारातच उभी असलेली त्यांना दिसली. आज रेवतीनं आपलं स्वागत वगैरे करायचं ठरवलं आहे की काय? पण आज पगाराचा दिवस कुठं आहे? लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात रेवती विसूभाऊंना सोसायटीच्या दाराजवळ भेटायची. त्यांच्या हातातली ब्रीफकेस आपल्या हातात घ्यायची. लढाई मारून आलेल्या शूरवीराप्रमाणे विसूभाऊंचं आगत स्वागत व्हायचं. काही वर्षानंतर केवळ पगाराच्या दिवशीच घराच्या दारात उभी राहून ती विसूभाऊंचे स्वागत करायची. आणि आज तर पगाराचा दिवस नव्हता. विसूभाऊ तर विचारात पडले, असं काय बरं झालं असावं की रेवतीने दार उघडून आपली वाट पाहावी. एव्हा ना ते दारापाशी पोहोचले. रेवतीकडे पाहून ते किंचित स्मित हास्य करू पाहणार तोच कपाळाला आटा घालत रेवती म्हणाली, अहो, कालच्या प्रमाणे आजही तुम्ही मोबाईल नेला नाही? नाही नेला, माझी मर्जी. असं काहीतरी खरमळीत उत्तर देण्याआधीच वाटेतून बाजूला सरून त्यांना आत यायला देत रेवती म्हणाली, तात्यासाहेब भयंकर रागवले तुमच्यावर. दुपारच्या 4 वाजल्यापासून सारखे फोन येत आहेत पहा त्यांचे. मोबाईल घरी ठेवून जायचं तर तो मोबाईल विकत तरी कशाला घ्यायचा, असंही ते सारखं म्हणत होते. बेडरूम मध्ये जाऊन अंगावरचे कपडे उतरवत विसूभाऊ म्हणाले, जगात सगळ्यांकडे मोबाईल असताना मीच तेवढा का नाही घेतला असं कुणी विचारू नये म्हणून एवढ्याच कारणासाठी फक्त मी मोबाईल घेतलाय असं सांग त्यांना. आणि रेवतीकडे रोखून पाहत ते पुढे म्हणाले, तेवढ्यासाठी तू का बरं एवढी अपसेट होतेस? कधी कधी विसर पडतो माणसाला. बऱ्याच वेळा मी तुझ्या भाजीपोळीचा डबा देखील न्यायला विसरतो की नाही? अहो, पण त्यांचं काहीतरी अर्जंट काम दिसतंय तुमच्याकडं. तुम्ही त्यांना आताच्या आत्ता फोन लावा पाहू. तुझ्या त्या तात्यासाहेबांची कामं करून थकलोय मी आता. त्यांच्या कामासाठी आता दुसरा कुणी बकरा पहा म्हणावं. काहीशा उद्वेगानं विसूभाऊ म्हणाले आणि फ्रेश होण्याकरता नानी घरात गेले. धाड दिशी त्यांनी दार लावलं. जणू काही तात्यासाहेबच नानी घराच्या दाराच्या चौकटीत उभे होते. असं कसं म्हणता? हा फ्लॅट घेण्याच्या वेळी बिल्डरशी बोलून 25,000चा डिस्काउंट नाही का त्यांनी मिळवून दिला? बंद दाराच्या बाहेर उभं राहून रेवतीने सवाल केला. त्याबरोबरच दार आणि डोकं बाहेर काढून विसूभाऊने विचारलं, इथली कामं शांतपणे करून देणार आहेस की नाही? आणि पुन्हा धाडदिशी दार आपटलं. कढीच लावली. विजेच्या चपळाईने रेवती मागे सरली आणि म्हणूनच वाचली, अन्यथा कपाळ मोक्ष अटळच होता. नानी घरातली कामं आटपून कमळेला टॉवेल बांधून विसूभाऊ बाहेर आले. तोच रेवती संभाषण पुढे चालू ठेवण्यासाठी काहीतरी म्हणायला जाणार त्याआधी विसूभाऊ म्हणाले, त्यांनी तो डिस्काउंट मिळवून दिला नसता तर काही माझं अडणार नव्हतं. इतके लाख रुपये टाकलेत, त्यात आणखीन 25,000 टाकले असते. त्यावेळी असं का नाही सांगितलं बरं त्यांना? डिस्काउंट मिळवून दिल्याबद्दल 1,500चं घड्याळ दिलं त्यांना तुम्ही. काळा कुत्रा चावला होता मला म्हणून मी तसं वागलो. अगं, त्या 25,000 रुपयांच्या गिडक्या वाचवण्याच्या बदल्यात मला त्यांची किती आणि कसली कामं करावी लागतात याची तुला कल्पना तरी आहे का? तुझे ते दूरचे मामा, पण माझं आणि त्यांचं एकच नातं, ते म्हणजे मालक आणि मी त्यांचा गडगडी. अगं, ऑफिसात 10 जण माझ्या हाताखाली कामं करतात आणि मी मात्र राबतो तात्यासाहेबांकडं. त्यांच्या घरी जायची काही सोय नाही. कित्येक छोटी मोठी कामं माझी वाटच पाहत असतात. अहो, एवढं केवढं वैतागताय? आणि ते काही परके आहेत का? त्यांच्या घरची कामं म्हणजे आपल्याच घरच्या कामांसारखी नाही का? रेवतीनं किंचित सूर बदलण्याचं ठरवलं असावं कदाचित, पण विसूभाऊंवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अधिकच वैतागून ते म्हणाले, कधी कधी वाटतं 25,000चा चेक मारावा त्याच्या तोंडावर आणि व्हावं मोकळं या त्रासातून. मग का नाही बरं तसं करून तुम्ही मोकळं होत? रेवतीनं मागून घेतलेले एक पाऊल पुन्हा पुढंच टाकलं. अगं, त्यातली मेक अशी आहे की 25,000 रुपये काही तात्यासाहेबांनी आपल्या खिशातून खर्च केलेले नाहीत. बिल्डराने डिस्काउंट दिलाय म्हणजे बिल्डरने आपला हो पाहणारा फायदा जरा कमी केला, एवढंच काय ते म्हण. मग तुम्ही बिल्डरला नेऊन द्या ना 25,000 रुपये. रेवतीनं नवा युक्तिवाद ऐकवला. बिल्डरला का म्हणून देऊ? बिल्डरने मला दिलेत काय? तात्यासाहेबांच्या सांगण्यावरून त्याने कमी केलेत. विसूभाऊने प्रतियुक्तिवाद ऐकवला आणि तेवढ्यातच फोन वाजला.
आला बघा तात्यासाहेबांचा फोन, आता तुम्हीच निस्तरच हे काय आहे ते, असं म्हणून रेवती स्वयंपाकघरात गेली. विसूभाऊंनी वाजणाऱ्या फोनकडे डोळे वाटारून रागाने पाहिलं. 4-2 शिव्याही पुटपुटल्या आणि केवळ नाईला जास्त फोन उचलला. कानाशी लावत म्हणाले, हॅलो. अरे विसूभाऊ ना रे, आलास का रे ऑफिस मधून? आल्या का बरं फोन नाही केलास ते मला? रेवतीने सांगितलं ना माझा फोन आले तर. अरे बाबा, तुझं मोबाईल घेतलास तो काय घरी ठेवून पूजा करायला घेतलास का? त्याच्यावर हळदी कुंकू व्हा, मग फुलं व्हा, अक्षता देखील व्हायला विसरू नकोस. आणि तुझं ते ड्युटी ऑफिस मोजून 10 वेळा फोन केला तुला, पण प्रत्येक वेळी एक तर एंगेज टोन, नाहीतर मग रॉंग नंबर. डोकं आउट केलंच रे माझं. सॉरी तात्यासाहेब, माफ करा, क्षमा करा. बाकी बरे आहात ना तुम्ही? बरं ठेवू? विसूभाऊ फोन ठेवायला निघाले. ठेवू? तात्यासाहेब कडाडले. काय बाई ठेवायची आहे काय? मी कशा करता तुला फोन केला ते विचारशील की नाही? काय काम काढलं तात्यासाहेब? अत्यंत नरम अशा सुरत विसूभाऊंनी विचारलं. नीट ऐक. अरे माझे स्नेही काकासाहेब घारपुरे, त्यांना तू ओळखतोसच. कोण काकासाहेब घारपुरे? हे नाव तर मी जन्मात पहिल्यांदा आज ऐकतोय तात्यासाहेब, आणि ते तुमच्या तोंडून. बरं ऐकलंस ना आता पुढचं ऐक. अरे त्यांची मुलगी कल्पना. बरं तिचं काय? कुणाचा हात जाऊन पळून गेले की काय? विसूभाऊंनी घाबरूनच विचारलं. 4-2 महिन्यांपूर्वी तात्यासाहेबांच्या आणखी एका जिवलग मित्राची मुलगी एका गुंड मावाल्याच्या नादी लागून पळून गेली होती. तात्यासाहेबांच्या सांगण्यानुसार विसूभाऊ त्या गुंड मावाल्यांच्या महागुंड मावाली बापाकडे तक्रार घेऊन गेले होते. त्यावेळी त्या गुंड मावाली पोरानं आणि महागुंड मावाली बापानं विसूभाऊंना चांगला चोप देऊन, खबरदार माझ्या मुलाची तक्रार घेऊन आलात तर, असा दमच दिला होता. त्या प्रकरणाची आठवण होताच विसूभाऊंच्या अंगावर भीतीनं काटा सरसरून उभा राहिला. शुभ बोल रे नाऱ्या. तर नाऱ्या म्हणतो, मंडपाला लागो आग. अशातलाच प्रकार करतो आहेस रे तू? ही काकासाहेब घारपुऱ्यांची कल्पना त्या आमच्या मामासाहेबांच्या दीपिकेसारखी चंचल नाही, हे लक्षात असू दे. तर काकासाहेबांच्या कल्पनाला एक मुलगा सांगून आलाय. कल्पनाला दाखवायचा कार्यक्रम उद्या परवा होणार आहे. या कार्यक्रमात मला स्वतःला जातीन हजर राहायचं आहे. तात्यासाहेब सांगतच सुटले, आणि या सगळ्यात आपल्याला नेमकी कुठली भूमिका बजावायची आहे हे काही मात्र विसूभाऊंच्या लक्षात येत नव्हतं. तात्यासाहेब पुढचं सांगत होते. आता तुला प्रश्न पडेल की तुला नेमकं काय करायचं आहे, तर नीट ऐक. प्रस्तावना थोडी लांबली, पण ती तुझ्या डोक्यात लख प्रकाश पडावा ना म्हणूनच. तर तुझं काम एवढंच की तो कार्यक्रम नेमका कुठं कधी होणार आहे याची माहिती काढणं, आणि ती सुद्धा लवकरात लवकर. कदाचित तो कार्यक्रम उद्या सुद्धा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुला आत्ताच्या आत्ता घराबाहेर पडणं भाग आहे. कल्पना आहे मला की तू ऑफिस मधून आत्ताच घरी आला आहेस, दमला असशील, पण त्यापेक्षा हे काम अत्यंत महत्वाचं आहे. अरे तो कार्यक्रम माझा चुकला ना, आणि कल्पनाला असा तसा नवरा मिळाला तर मी स्वतःला जन्मभर माफ करू शकणार नाही. ते ठीक आहे तात्यासाहेब, पण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला आधी मला ती माहिती मिळाली तर पाहिजे ना. ती कोण देणार? मी तुमच्या काकासाहेबांना ओळखत नाही, आणि त्यांच्या कल्पनाला जो मुलगा सांगून आलाय त्याचे तर मला नाव पण काय आहे, तो काळा की गोरा ते देखील ठाऊक नाही. अशा परिस्थितीत मला हे सगळं जमणार तरी कसं? विसूभाऊंनी आपलं रडगाणं सुरू केलं. हे बघ, असा महाभारतातल्या युद्ध प्रसंगी गांगरून गेलेल्या अर्जुनाप्रमाणे हतवय्य होऊ नकोस. मुख्य म्हणजे माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच तू तुझी भीती व्यक्त करतो आहेस. अरे कल्पनाचे काका म्हणजेच काकासाहेबांचे धाकटे बंधू मार्तंडराव घारपुरे हे तर तुझ्या घराजवळच राहतात. त्यांचा पत्ता माझ्याजवळ आहे. त्या पत्त्यावर जाऊन तू त्यांची भेट घे. सख्या पुतणीला दाखविण्याचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर ते सुद्धा उपस्थित असतीलच. थोडक्यात मला जी माहिती हवी आहे ती त्यांच्याकडून तुला मिळेल. आता त्यांचा पत्ता लिहून घे. तुझ्याजवळ कागद आणि पेन आहे का? नसल्यास ते मिळव, असल्यास पत्ता लिहून घे. कुठलाही गोंधळ व्हायला नकोय मला. कल्पनाला मी माझी मुलगी मानतो. ती चांगल्या स्थळी पडायला हवीये. बरं लिहून घे पत्ता. आणि मार्तंडराव घारपुऱ्यांचा पत्ता विसूभाऊने लिहून घेतल्याचं कळल्यावर तात्यासाहेब म्हणाले,
काम सत्य झालं की मला फोन कर. रात्र कितीही उलटून गेली तरी हरकत नाही. आणखी एक, मी काकासाहेबांच्या घरी फोन केला होता पण कुणी घेत नाहीये फोन. एक तर बिघडला असावा किंवा घरची मंडळी उद्याच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी घराबाहेर पडली असावीत. तू व्यवस्थित काम कर सांगितल्याप्रमाणे. माझी सगळी भिस्त तुझ्यावरच आहे. फोन ठेवतो मी आता. त्या कुणा मार्तंडराव घारपुरे यांचा पत्ता लिहिलेला कागद विसूभाऊंनी पुन्हा एकदा पाहिला आणि थप्प दिशी कपाळावर हात मारला. तशी रेवती जवळ आली. सगळा गुंता तिच्या कानावर घालण्यासाठी विसूभाऊंनी तोंड उघडलं. मात्र रेवती म्हणाली, मला सांगायची गरज नाही, मी ऐकलंय सगळं इंटरकॉम वरनं. पत्ता नीट लिहून घेतलात ना? त्या पत्त्यावर ते भेटले की मग झालं तात्यासाहेबांचं काम. आहे काय आणि नाही काय ते घ्या. तुमच्या आवडीचे दडपे पोहे केले. दडपे पोह्यांची टेकडी असलेली बशी रेवतीने विसूभाऊंच्या हातावर ठेवली. बशीतले दडपे पोहे पाहताच विसूभाऊंची सगळी मरगळ कुठल्या कुठं पळून गेली. दडपे पोहे हा त्यांचा क्रमांक 2चा वीक पॉइंट होता. पहिला वीक पॉइंट अर्थातच रेवती होता. दडपे पोह्यांच्या चांगल्या 2 बशा पोटात दडपून आणि गरमागरम कॉफी घेऊन ते मार्तंडराव घारपुऱ्यांना गाठायला निघाले. तात्यासाहेबांनी त्यांचा पत्ता मिळवण्याऐवजी फोन किंवा मोबाईल नंबर मिळवला असता तर घरच्या घरी बसूनच काम झालं असतं. आपला हा विचार रेवतीच्या कानावर घातल्यावर ती म्हणाली, असली कामं फोनवर होत नाही तो नीट. तुम्ही भेटच घ्या त्यांची. या निमित्तानं तुमच्या ओळखी वाढतील. सध्याच्या काळात कुणाला कुणाची मदत केव्हा लागेल ते काही सांगता यायचं नाही. कुणी सांगावं तुम्हाला त्यांची गरज पडेल आणि हो मोबाईल घेतलात की नाही. बरी आठवण करून दिली असं म्हणून टेबलाच्या खाना ठेवलेला मोबाईल विसूभाऊने आपल्या खिशात ठेवला आणि ते निघाले. कॉलनीच्या दाराशीच आलेल्या रिक्षावाल्याला थांबून त्याच्या हातात मार्तंडरावांचा पत्ता देऊन विसूभाऊ म्हणाले, जरा या पत्त्यावर पोहोचवा. इथे जायचंय, बरंच दूर आहे. पण चालेल, रिक्षावाला म्हणाला. तात्यासाहेब तर म्हणाले होते आपल्या घराजवळच आहे म्हणून, पण चलताय. असे करत रिक्षा चालू झाली, निघाली. अनेक वळण घेत घेत आणि गल्ल्या पार करत करत एका हाऊसिंग सोसायटीच्या दारात त्यांनी रिक्षा उभी केली आणि विचारू लागला, थांबू का जाऊ? जा, किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. विसूभाऊंनी त्याच्या हातावर पैसे ठेवले. मर्जी तुमची, पण परत जायला येथून रिक्षा मिळणं कठीणच आहे, एवढं लक्षात असू द्या. ही तुम्हा लोकांची नेहमीचीच ट्रिक असं म्हणायचं विसूभाऊंच्या अगदी जिभेवर आलं होतं, पण काही न बोलता ते सोसायटीत शिरले. तेवढ्यातच तिथला रखवालदार त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, कहा जाना है साहब? फ्लॅट नंबर 10, मार्तंडराव घारपुरे. घारपुरे साहब ने तो फ्लॅट कब का छोड़ा? कोई नया आदमी आया है. रखवालदारने नवी माहिती पुरवली आणि विसूभाऊंच्या पोटात गोळाच आला. ज्या मार्तंडराव घारपुऱ्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी रिक्षावाल्याला त्यांनी 50 रुपये दिले होते, त्या मार्तंडरावांनी कुणालाही न कळवता घर बदलले होते. वो कहाँ गए? एड्रेस मालूम है क्या? मेरे को सब बताकर कौन जाता है साहब? लेकिन ऐसा करो, उनके फ्लैट में जो नया आदमी आया है उसको शायद मालूम होगा. रखवालदाराच्या अकलेला दादच द्यायला हवी. क्षणभरापूर्वी एकदम मरगळून गेलेल्या विसूभाऊंच्या चेहऱ्यावर पुन्हा टवटवी आली. मोठ्या उत्साहाने ते पुढच्या कामगिरीवर निघाले. पुढच्या 2-4 मिनिटातच ते फ्लॅटच्या दरवाजापाशी उभे राहिले. दारावरची घंटी वाजवता दार उघडून एक जण बाहेर आला आणि म्हणाला, मार्तंडराव घारपुरे नाही राहत इथं, मी राहतोय. मला सांगा, हा फ्लॅट सोडण्यापूर्वी तुमच्यासारख्या त्यांना भेटू इच्छिणाऱ्यांना त्यांनी आपला नवा पत्ता द्यायला हवा होता की नाही? अहो, दिवसातून 10 माणसांना मला सांगावं लागतं. सध्या ते इथं राहत नसून मी राहतोय तेव्हा इतका आलाय नुसता. त्याच्या त्या फाड बोलण्यापुढे अजिबातच डगमगून न जाता विसूभाऊने एकच नेमका प्रश्न विचारला, त्यांचा नवा पत्ता ठाऊक आहे का तुम्हाला? हा, काय घ्या असं म्हणत त्याने एक पुठ्ठा विसूभाऊंच्या हातावर टेकवला आणि म्हणाला, उगाच तुमच्या सारख्यांचा आणि आमचाही वेळ वाया जाऊ नये म्हणूनच मी तो कायमस्वरूपी असा लिहून ठेवला आहे. कागद पेन्सिल आहे काय? नसणारच, चूक तुमची नाही. एखाद्याला भेटायला जाताना कोण कशाला कागद पेन्सिल घेऊन जाईल? घ्या हा कागद आणि ही पेन्सिल. मार्तंडराव घारपुरेंचा नवा पत्ता हातात घेऊन विसूभाऊ सोसायटीच्या बाहेर आले. तेवढ्यातच तो मगाचाच रिक्षावाला त्यांच्याजवळ आला. मला ठाऊक होतं तुम्हाला माझी सर्व्हिस लागणार म्हणून. बसा, कुठं घेऊ? या नव्या पत्त्यावर घे. पत्त्याचा नवा चिठोरा त्याने रिक्षावाल्याच्या हातावर ठेवला. पत्त्यावरून नजर फिरत रिक्षावाला म्हणाला,
आधीच घ्यायचा नाही का हा नवा पत्ता, वाटेवर तर आहे. आणि त्यानं रिक्षा सुरू केली. 5-7 मिनिटातच तो नव्या जागी पोहोचला. म्हणाला, मी थांबतो, वेटिंग चार्ज हाफ द्या, जाऊन या तुम्ही. विसूभाऊ निघाले. तिथल्या रखवालदाराने विचारलं, कोण चाहिए? यही मार्तंडराव घारपुरे, फ्लॅट नंबर 5. मार्तंडराव घारपुरे? ते गेल्या महिन्यात आले तेच ना? हो हो तेच. विसूभाऊ एवढ्या मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले, जणू काही आधीची जागा सोडून नव्या जागेत येणार असल्याचे मार्तंडरावांनी विसूभाऊंना आणि केवळ विसूभाऊंनाच सांगितले होते. तेवढ्यातच बाहेरच्या दिशेने जाणारे एक सद्गुरू असं त्यांच्याजवळ आले आणि मोठ्या आपुलकीने विचारू लागले, कोण हवंय हो? मार्तंडराव घारपुरे हो, नवेच आलेत पहा. ते आहे ठाऊक, पण ते घरी खूप उशिरा परततात आणि त्यांच्या घरी दुसरं कोणीही नसतं. ते तुम्हाला बार मध्ये भेटतील. काय? बार मध्ये?